यू बिलीव्ह इन युअरसेल्फ एनिथिंग इज पॉसिबल. प्रत्येकाला आयुष्यात यश मिळवायचं असेल तर स्वतःवर विश्वास ठेवणे आवश्यक असतं. म्हणून असं म्हणतात, बिलिव्हिंग इन युअरसेल्फ इज द सिक्रेट टू सक्सेस. नमस्कार मित्र हो, पुन्हा एकदा आपलं मराठी क्विक समरी या यूट्यूब चॅनल वरती स्वागत आहे. मित्र हो, आज आपण स्वतःवर कसा विश्वास निर्माण करू शकतो हे बघणार आहोत. तर वेळ न घेता थेट विषयाकडे वळूया. तुम्हाला असं कधी वाटलंय का, मी काहीच करू शकत नाही, माझ्यात ती शक्ती नाही, माझं नशीब माझ्या विरोधात आहे, असं वाटणं स्वाभाविक आहे. पण हाच क्षण तुमच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा क्षण असतो. कारण याच क्षणी तुम्ही ठरवू शकता तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार आहात की नाही. स्वतःवर विश्वास ठेवणे म्हणजे केवळ आत्मविश्वास नव्हे, तो आहे आपल्या आतील आवाज. मी हे करू शकतो, हे माझ्याने नक्कीच होणार, हे शब्द जर तुम्ही तुमच्या कानाने ऐकता तेव्हा जगातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही. मित्र हो, या व्हिडिओला मी एकूण 6 भागात विभागलेले आहे. तर एक एक करून आता आपण बघणार आहोत. भाग 1 मध्ये प्रत्येक यशाची सुरुवात विश्वासाने होते. बाळ चालायला शिकतं तेव्हा ते पडतं, उठतं, पुन्हा पडतं, पण थांबत नाही. कारण त्याला विश्वास असतो, तो म्हणजे मी इतरांप्रमाणे चालू शकतो. म्हणूनच जगातील प्रत्येक मोठी गोष्ट एका लहानशा विश्वासाने सुरू झाली आहे. थॉमस अल्वा एडिसनला 1000 वेळा अपयश आलं, पण त्याने हार मानलं नाही. त्यानं म्हटलं, मी अपयशी झालो नाही, मी फक्त 1000 मार्ग शोधले जे काम करत नाही. ही होती थॉमस अल्वा एडिसनच्या विश्वासाची ताकद. त्यामुळं जगाला प्रकाश देणारा बल्ब थॉमस अल्वा एडिसन यांनी शोधून काढला. भाग 2 मध्ये लोक काय म्हणतील. जेव्हा तुम्ही काही मोठं करण्याचं ठरवता तेव्हा काही लोक तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतील, तुम्हाला विरोध करण्याचा प्रयत्न करतील. ते म्हणतील, हे काम तुझ्याने शक्य नाही किंवा तुला ते जमणार नाही. पण लक्षात ठेवा, लोक नेहमी त्यांच्यावर हसतात जो उंच भरारी घेण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा राईट ब्रदर्सनी विमान उडवण्याचं ठरवलं तेव्हाही लोक हसले होते, पण आज त्या 2 भावांनी आकाशात उडण्याचं स्वप्न साकार करून जगाला दाखवलं. यानंतर भाग 3, स्वतःला ओळखा आणि विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवायचं म्हणजे स्वतःला ओळखायचं. आपली क्षमता, सामर्थ्य, आपले गुण, आपले कौशल्य, आपले यश, अपयश सगळं स्वीकारायचं. तुम्ही जसे आहात तसेच पुरेसे आहात. फक्त तुमची तीव्र इच्छाशक्ती व तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवायचा आहे. तीव्र इच्छाशक्ती यावर अधिक समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. एक साधा आणि सोपा मंत्र लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा जग तुमच्यावर विश्वास ठेवायला सुरू करतं. भाग 4, कृती हाच खरा विश्वासाचा पुरावा. विश्वास म्हणजे केवळ विचार नव्हे, तो कृतीत दिसला पाहिजे. जर तुम्हाला तुमचं लक्ष्य गाठायचं असेल तर पहिलं पाऊल टाका. जरी रस्ता धूसर वाटत असला तरी तुमचं ध्येय कितीही मोठं असो, त्याची सुरुवात एका छोट्या कृतीनेच होते. मार्टिन लुथर किंग म्हणतात, यू डोंट हॅव टू सी द होल स्टेअरकेस, जस्ट टेक द फर्स्ट स्टेप. भाग 5, सकारात्मक लोकांमध्ये राहा. स्वतःवर विश्वास ठेवायचा असेल तर नकारात्मक लोकांपासून थोडं अंतर ठेवा. कारण त्यांच्या शंका कुशंका तुमच्या मनातही शिरतात. त्याऐवजी त्या लोकांजवळ राहा जे लोक तुम्हाला सतत प्रेरणा देतात, उचलून धरतात, तुम्हाला तुमच्या विचारावर सकारात्मक प्रतिसाद देतात. त्या लोकांसोबत राहा जे तुम्हाला म्हणतात, तू हे करू शकतोस. भाग 6, शेवटचं सत्य, तुम्हीच तुमची शक्ती आहात. जीवन तुम्हाला अनेक वेळा पराभूत करेल. कधी कधी तुम्हाला वाटेल की सगळं संपलं आहे, पण तिथे खचून न जाता त्याच क्षणापासून खरं सामर्थ्य दाखवायचं असतं. जग तुमच्यावर विश्वास ठेवेल का नाही
याचं काहीच महत्त्व नाही, पण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर काहीही अशक्य नाही. आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी माझ्यावर विश्वास ठेवेन. मी जरी पडलो पण पुन्हा उभा राहीन. मी जरी अडखलो पण थांबणार नाही, कारण मी यशस्वी आहे. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर तुमचे भविष्य तुमच्या हातात आहे. मित्रहो, व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा. आणि कुठल्या विषयावर तुम्हाला जर व्हिडिओ हवा असेल तर कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा. इथंच थांबूया. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी व्हिडिओसोबत. धन्यवाद.